आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झामिनेशनचं चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स फॉर केमिस्ट्री सब्जेक्ट. आता बघा, केमिस्ट्रीमध्ये 3 सब ब्रांचेस येतात, फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. आणि इथे अप्लाइड केमिस्ट्रीचे पण काही टॉपिक मी इथे मेन्शन केलेले आहेत. आता एक्झाम जी आहे तर ती 10 फेब्रुवारीपासून स्टार्ट होते. 19 फेब्रुवारीला केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि हे केमिस्ट्रीचं टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स आज आपण इथे डिस्कस करतोय. एक्झामसाठी आता जर पकडलं आपण तर नोव्हेंबर चालू आहे, नोव्हेंबर पण आता संपणारच आहे. त्याच्यानंतर डिसेंबर 1 महिना आणि जानेवारीमध्ये तुमचे सबमिशन्स आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये जाईल आणि फेबमध्ये पेपर स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, आपल्याकडे एकच महिना. आता या एका महिन्यामध्ये आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी नाही केल्या पाहिजे, डूज अँड डोंट, हे पण मी लास्टला सांगेल. त्याच्या अगोदर आपण सिलेबस डिस्कस करूयात. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक डिस्कस करू. ह्याच्यामध्ये सॉलिड स्टेट फर्स्ट टॉपिक आहे. विदाउट ऑप्शन इथे 3 मार्क्सचा आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आणि विथ ऑप्शन्स 5 मार्क्स. सोल्युशन्स मध्ये आपल्याला विदाउट ऑप्शन 4 मार्क्स, विथ ऑप्शन 6 मार्क्स. आयोनिक इक्विलिब्रियम विदाउट ऑप्शन 4 आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स. केमिकल थर्मोडायनामिक्स 6 मार्क, विदाउट ऑप्शन, विथ ऑप्शन्स 8 मार्क्स. इलेक्ट्रोकेमिस्ट्री विदाउट ऑप्शन 5 मार्क्स, विथ ऑप्शन 7 मार्क्स. केमिकल कायनेटिक्स 4 मार्क्स आणि विदाउट ऑप्शन 6 मार्क्स. आता बघा, टोटल 26 मार्क्स आहेत विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 38 मार्क्स होतात. ठीक आहे, आता बघा, आता हे सगळे जे टॉपिक्स आहेत त्यातले केमिकल थर्मोडायनामिक्स थोडा मोठा टॉपिक आहे, सॉलिड स्टेट छोटा आहे, सोल्युशन्स आणि हे बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते मोठे आहेत, आयनिक इक्विलिब्रियम पण छोटा आहे. पण हे बाकीचे जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर हे बघा, मोठं टॉपिक असेल तर त्याला घाबरायचं नाहीये, टॉपिक बघून घाबरायचं नाहीये किंवा त्यातले फॉर्म्युलाज बघून घाबरायचं नाहीये. टॉपिक स्प्लिट करायचा. 10 पेजेस किंवा 15 पेजेसचा टॉपिक आहे तर त्याला आपण 7 मध्ये पहिले ब्रेक करायचं, की माझं टार्गेट आहे 7 पेजेस पहिले रीड करणार, ते कम्प्लीट करणार. आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट की जे खूप मुलं मिस्टेक करतात की सगळा सिलेबस मला कव्हर करायचा, फक्त गो थ्रू करायचं, रीड करायचं आणि सिलेबस संपवायचा. नो. आता टोटल जे टॉपिक 16 असतील, 20 असतील, जेवढे काही टॉपिक्स आहेत, हा मॅक्सिमम टॉपिक्स 100% कव्हर करायचं ट्राय करायचं. 100% म्हणजे सगळंचे सगळं तुम्ही करणार असं पण नाही, काही गोष्टी सुटू शकतात. ठीक आहे, पण असं नाही की बाबा 10%, 20% प्रत्येकच टॉपिक केलाय. त्याच्याने काय होईल, तुमची अॅक्युरसी कमी होणार आहे. तुम्हाला कुठल्याच टॉपिक मधलं एक्झॅक्ट सगळंच माहित नसणार आहे. त्यामुळे ट्राय करा की आपल्याला 16 टॉपिक्स आहेत तर ह्या 16 टॉपिक्स मधले असे काही टॉपिक्स तुम्हाला डिफिकल्टच जातात. आता एकच महिना बाकी आहे, त्यामुळे जे टॉपिक्स आपल्याला खूप डिफिकल्ट जातात ते थोडेसे साईडला ठेवूयात. आपण पहिले जे येत आहेत ते आपण ट्राय करूयात की 80%, 85% पर्यंत ते घेऊन जाऊयात. ठीक आहे, आणि मग राहिलेले टॉपिक्स आपण 4 किंवा 3 जे टॉपिक्स तुमचे राहतात तर ते टॉपिक तुम्ही ट्राय करा की त्याला स्प्लिट करून त्याचा अभ्यास करा. ठीक आहे, आता नेक्स्ट इथे विथ ऑप्शन, विदाउट ऑप्शन आपण फिजिकल केमिस्ट्री डिस्कस केलं. जास्त वेटेज कुठल्या टॉपिकला, केमिकल थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, ह्याला 6 मार्क्स आहेत. ठीक, आता हा टॉपिक मोठा आहे पण हा स्प्लिट करून आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो. सॉलिड स्टेट इझी आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री पण स्प्लिट करून स्टडी करायचं आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये आपल्याला काही फॉर्म्युलाज आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन्स बघायला मिळतील. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित करायचंय. एखादा असं नाही की 100%, इथे विथ ऑप्शन्स पण आहे. ठीक आहे, मग एखादा आपण ऑप्शन्स मध्ये ठेवू शकतो. पण हा ट्राय करायचं की आपल्याला मॅक्सिमम टॉपिक्स कव्हर करायचे आणि मॅक्सिमम टॉपिक्स फक्त कव्हर नाही करायचे, प्रत्येक टॉपिक हा आपल्याला 80%च्या वरती घेऊन जायचे. म्हणजे त्या टॉपिक मधल्या बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, नाहीतर 16 टॉपिक आहेत, प्रत्येक टॉपिक मधलं थोडं 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 वाचलंय आणि त्याच्यामुळे काय होईल की एक्झाम मध्ये गेल्यानंतर गोष्टी आठवणार नाही आणि पहिला पेपर बघितल्यानंतर टेन्शन येईल आणि मग तो पेपर तुम्ही खराब करणार. ही एक पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे आता जो टाइम आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम गोष्टी कव्हर करा आणि त्या परफेक्ट आहेत की नाही, केल्यात का नाही हे चेक करा मेमराईज करून. अभ्यास केल्यानंतर मेमराईज करायचं, आठवते का, नसेल आठवत तर तो टॉपिक परत रिवाइज करायचा. ओके, नेक्स्ट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये 3 टॉपिक आहेत, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता आपण बघू शकतो विदाउट ऑप्शन एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 ला 6 मार्क आहेत, विथ ऑप्शन 8 मार्क्स आहेत. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन 6 मार्क, विथ ऑप्शन 8 मार्क्स. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री 5 मार्क, विदाउट ऑप्शन, विथ ऑप्शन 7 मार्क्स. आता बघा, इथे 3च टॉपिक आहेत. ठीक आहे, पण आता हे टॉपिक करत असताना एकदम डिटेलिंग मध्ये आपल्याला करायला लागणार आहेत. इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा ट्रेंड्स असतील, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, हे खूप व्यवस्थित बघावं लागणार आहे आपल्याला.
ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काही कंपाऊंड्स आहेत, ह्याचे ऑक्साइड्स आहेत, ठीक आहे. तर हे सगळं व्यवस्थित बघावं लागणार आहे आपल्याला. नेक्स्ट, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. खूप इझी टॉपिक आहे आणि हा टॉपिक MST CET, नीट, जेई सगळीकडे ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे इथे बोर्डमध्ये जे टॉपिक्स आहेत ते परफेक्ट करा. ठीक आहे. म्हणजे काय होईल की तुम्हाला MST CET, नीट, जेई जे पण तुम्ही काय देणार आहे तो पेपर तुम्हाला इझी जाईल. ओके. नेक्स्ट, अप्लाइड केमिस्ट्री. याच्यामध्ये बायोमॉलिक्युल, पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. आता हे बघा खूप छोटे छोटे टॉपिक आहेत, इंटरेस्टिंग टॉपिक आहेत आणि हे आपल्या लाईफशी थोडंफार रिलेटेड आहे. त्यामुळे आता हे जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये किती मार्क्स आहेत बघा. विदाउट ऑप्शन 3, 3 आणि 3. विथ ऑप्शन 4, 4 आणि 4 मार्क्स असे मार्क्स आहेत. आता हे टॉपिक स्किप करायचे नाहीत. आता हे स्किप का नाही करायचे, कारण हे इझी टॉपिक आहेत. इथं काय खूप जास्त फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये. ठीक आहे. पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये मोनोमर माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर होमोपॉलिमर काय असतं, कोपॉलिमर काय असतं, त्याच्यानंतर बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल्स, पॉलिमर बनवण्यासाठी कोणते मोनोमर्स लागतात हे व्यवस्थित माहित पाहिजे. त्याचा एक चार्ट बनवा. शॉर्ट नोट खूप हेल्प करतील ह्या 3 टॉपिकमध्ये आणि तुम्ही फुल मार्क्स घेऊ शकता. इझी टॉपिक आहे, हे स्किप नाही करायचं. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ज्या मुलांना 11वीचा GOC आणि रिॲक्शन मेकॅनिझम व्यवस्थित येतं त्या लोकांनी इथं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण त्यांना बेसिक माहिती आहे. आणि हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जे टॉपिक्स आहेत ह्याच्यामध्ये काही रिॲक्शन्स पण आहेत, ऍडव्हान्स रिॲक्शन आहेत. असं नाही म्हणत की मी GOC आणि रिॲक्शन मेकॅनिझम मधलं सगळं. अमाइन्स मध्ये वेगळ्या रिॲक्शन्स आहेत, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये वेगळ्या रिॲक्शन्स आहेत, तर त्या तुम्हाला माहित पाहिजेत. नेम रिॲक्शन व्यवस्थित करायच्या. आता हे 4 टॉपिक्स आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी विदाउट ऑप्शन 5 मार्क, विथ ऑप्शन 7 मार्क. अल्कोहोल फिनॉल इथर विदाउट ऑप्शन 4, विथ ऑप्शन 6. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड विदाउट ऑप्शन 6, विथ ऑप्शन 8. अमाइन्स 3 आणि इथे विदाउट ऑप्शन 3, विथ ऑप्शन 4. असे टोटल मार्क्स विदाउट ऑप्शनचे 18 आहेत आणि विथ ऑप्शनचे 25 मार्क्स आहेत. ठीक आहे. तर इथे जर आपण सम केली तर विदाउट ऑप्शन हा 70 मार्क्सचा पेपर आपला असतो आणि हा पेपर आपला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचा असेल तर हे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला माहित पाहिजे. नाहीतर काय होईल, आपल्याला मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन माहित नाही, आपण रँडमली स्टडी करत बसलोय आणि मग तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता एकच महिना आपल्या हातामध्ये आहे आणि आपण कशा प्रकारे रिवाइज करू शकतो टॉपिक्स. सी, आता टोटल टॉपिक आपण बघूया तिथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 16 टॉपिक आहे. ठीक आहे. आता सपोज काही मुलांना फिजिकल केमिस्ट्री डिफिकल्ट जाते. ठीक आहे. थर्मोडायनामिक्सची खूपच जास्त भीती वाटते. ठीक आहे. किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्सची भीती वाटते. तर बाकी टॉपिक, हे जर 3 टॉपिक सोडले तर बाकीचे आपल्याकडे तरी 13 टॉपिक्स आहेत. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे ट्रेंड्स वगैरे आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय करायला लागणार, हे टॉपिक तर तुम्हाला करावेच लागणार आहेत. ज्या टॉपिक्सची भीती वाटते तर ते टॉपिक आपण काय करूया, थोड्या टाइमसाठी साईडला ठेवायचं. कारण तुम्ही कितीही केलं तरी पण तिथे तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येणार नाहीये. त्यामुळे जे टॉपिक्स तुम्ही कम्फर्टेबल आहात, मी असं नाही म्हणत इझी टॉपिक, मी हे म्हणते की जे टॉपिक्स मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, म्हणजे राहिलेले 13 टॉपिक्स आहेत ते टॉपिक तुमचे जवळपास 85% कम्प्लीट असायला पाहिजे. म्हणजे डोळे बंद केल्यानंतर एखाद्या टॉपिक मधला फॉर्म्युला म्हणा किंवा एखादं स्ट्रक्चर म्हणा ते आठवलंच पाहिजे. ठीक आहे. असा स्टडी तुमचा झालेला असायला हवा. त्यावेळेस तुम्ही असे 3 टॉपिक ठेवू शकता साईडला. पण हे खूप मोठे टॉपिक आहे, त्याला वेटेज जास्त आहे, त्यामुळे हे ठेवू नका. हे ट्राय करा की 65-70% पर्यंत घेऊन जाण्याचा, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे. एखादा टॉपिक राहिला म्हणून खूपच टेन्शन घेऊन आता माझं काहीच नाही होऊ शकत असंही नाही. एखादा टॉपिक राहिला तरी चालतं. बाकीच्या सगळ्या टॉपिकचा अभ्यास करून तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे. आता इथपर्यंत मी हे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं. आता 1 महिना बाकी आहे. ह्याच्यामध्ये चांगली झोप घेतली पाहिजे, तुमचं रुटीन फिक्स पाहिजे. आता हे फक्त एक्झामसाठी नाही आहे, हे तर मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की कुठला पण कोर्स तुम्ही जॉईन करताय किंवा कुठला पण 11-12 असेल, कुठली पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, तर पहिल्या दिवसापासून तुमचं एक रुटीन व्यवस्थित सेट पाहिजे. ठीक आहे. तर ह्या टाइममध्ये जास्त जागून अभ्यास करणं, त्याच्यामुळे परत तुमच्या हेल्थवरती इफेक्ट होतो. त्यामुळे तुमची स्लीप जी पाहिजे ती प्रॉपर व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग असलं पाहिजे. आता एकच महिना राहिला मग टेन्शन आलं, मोबाईलच घेऊन बसतोय, नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता अवॉइड करा आणि आपला 100% वेळ जो आहे तर तो आपल्या अभ्यासाला द्या, कारण हा टाइम परत येणार नाही. इथून पुढे तुमच्या लाईफचा टर्निंग पॉईंट आहे. त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करा, लाईन टू लाईन रीड करा. कुठेही, हा 1 महिना बाकी आहे, टाइम कमी आहे, पण ह्या टाइम मध्ये जर व्यवस्थित प्लॅन केलं, व्यवस्थित अभ्यास केला, तुम्हाला कुठले टॉपिक इझी जातात स्वतःला विचारा. तुमच्या फ्रेंड्सला किंवा टीचर लोकांना विचारू नका. तुम्हाला काय इझी वाटतंय, तुम्हाला काय डिफिकल्ट वाटतंय हे तुम्हाला माहिती असतं. कुठला टॉपिक तुम्ही वर्षभर हात लावलेलाच नाहीये,
अशा टॉपिकची भीती वाटते साईडला ठेवा. एका टॉपिकने आपलं काही बिघडणार नाहीये. ठीक आहे, बाकीचे टॉपिक्स आहेत जिथे आपण स्कोर करू शकतो. आणि ह्या टाइम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे स्वतःला मोटिवेट करत अभ्यास करणं. कारण इथे जर तुम्ही थोडंफार डिमोटिवेट झाला, टेन्शन घेतला आणि फ्रेंड्स बाकी कोणासोबतही कम्पेअर न करता कॉम्पिटिशन फक्त तुमच्यासोबत ठेवा. अगोदरच्या एक्झामला किती मार्क्स होते, आता आपला किती स्कोर करायचा आहे, असं करत करत सेल्फ मोटिवेशनने तुम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये मी सांगितलं चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. नेक्स्ट व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये आपण पेपरमध्ये क्वेश्चन वाईज म्हणजे की क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 ह्याच्यामध्ये मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल आणि आपण कशा प्रकारे पेपर लिहिला पाहिजे बोर्डचा, ह्याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ असेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.